गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज काय कार्यक्रम तुमचा? आज पप्पा मी शिराळा जाणार आहे. शिराळ्याला? मग शिराळ्याला गेलीस तर तिथल्या मूकबधीर शाळेला भेट दे. खूप चांगल्या पद्धतीनं त्या शाळेमध्ये मूकबधीर मुलांना शिकवलं जातं. जी ओके, डेफिनेटली. या. लहानपणापासूनच कुठल्याही प्रकारचा आवाज जर का त्याच्या कानावर पडला नसल्यामुळं त्याला नेमकं काय, आता ही वही आहे, आपण समजतो, आपल्याला स्पष्ट ज्ञान आहे, सगळं आपण सांगू शकतो बोला शकतो, पण ह्या मुलाला माहितीच नाही ना अगोदर हे काय आहे, वही आहे का काय आहे. श्वास सोडणे, श्वास घेणे, हे जे प्रकार आहेत, आता हे आपण कसं नॉर्मली सांगू शकतोय मुलांना, पण या मुलांना ऐकताच येत नाही. त्यामुळे प्रत्येक शब्द याच्यावरती लिहायचा, शब्दचिठ्ठी धरायची अशी, आणि हे असं सांगायचं. हे काय आहे? मी क्ष. माझं नाव साई. तुमचं नाव काय? अभ्यासाबरोबर चित्रकला, हस्तकला वाव, मुलांनी तयार केली. हो, तिळगुळाचे दागिने, किती बांगड्या. सुंदर. हा भाऊंच्या थ्रो झालेला आहे आणि भाऊंच्या मदतीमुळेच त्याचं गेल्या वर्षी इम्प्लांट झालं. ते स्पेशल केस म्हणून आमदार भाऊंनी म्हणजे देवाभाऊंचा सीएम साहेबांचा शेअर आणून ते केलेलं आहे ज्युपिटर हॉस्पिटल ठाण्याला. ज्या वास्तूत आपण आता बसलोय याचं सर्व श्रेय भाऊंना आहे. इस्लामपूरला एक मिळाली मतिमन शाळा आणि आणि जतला एक मिळाली मतिमन शाळा. म्हणजे भाऊंच्या त्या प्रयत्नात 3 इमारती आम्हाला मिळाल्या. त्यामुळे आपल्याला किती मेहनत करायला लागेल आपण करायची. तुम्हाला अजून किती मुलांचं काही असेल तर आम्हाला सांगा. आपल्याला भाऊंच्या तर्फे आणि माझ्यातर्फे पण मी काही मदत करू शकेल तर प्लीज मला सांगा, कारण आपल्याला ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं. तर हे जे काम आहे हे अगणित आहे, हे पुण्याचं काम आहे की ताईसाहेब एक वेळ आपण देवाला जर नाही गेलो तर चालेल, पण अशा मुलांची सेवा केली पाहिजे. अशा मुलांच्या एक मुले ही देवाकडची फुले, त्यांना आपण कुठं साथ केली पाहिजे. आज भाऊंच्या माध्यमातून खरंच मला भारी वाटतं. या वर्षभरामध्ये 3 मुलांची मी ऑपरेशन केली तर ती मुलं मला बघायला मिळत. बरोबर भारी वाटतं. तुम्ही जे करताय ना सगळे, हे खूप मोठं काहीतरी काम करायला लागलंय. खरोखर पुण्याचं काम आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी खरं मला आतून एक तुमच्या सगळ्यांसाठी खूप प्रेम आहे, कारण तुम्ही हे चूज केलं फील्ड. तुम्ही काही दुसरं, मी मॅडमशी तेच म्हणत होते की त्यांनी काही वेगळं चूज केलं असतं, नॉर्मल शाळेमध्ये शिकवण्याचं चूज केलं असतं, पण त्यांनी मूकबधीर शाळेसाठी शिकवायला त्यांनी जर्नी घेतली. हे तुम्ही कॉन्शियसली जी जर्नी घेतली त्याच्यामध्ये तुमचं किती मोठेपण आहे. डरना तो बंदया, रुकना तो बंदया, राह पे चल बंदया.